सुंबरानु मंडल 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 सुंबरानु कुणाला 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 ओम नम शिवाला 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 शिवा पार्वतीला शिवा पार्वतीला ओम नम शिवाला शिवा पार्वतीला ओम नम शिवाला शिवा पार्वतीला गजानन मूर्तीला मंगलय मूर्तीला गजानन मूर्तीला मंगलय मूर्तीला माझ्या काशीलिंगाला माझ्या काशीलिंगाला माझ्या काशीलिंगाला माझ्या काशीलिंगाला दंडवत घालून दंडवत घालून दंडवत घालून दंडवत घालून घरच्या कुळ स्वामीला घरच्या कुळ स्वामीला घरच्या कुळ स्वामीला घरच्या कुळ स्वामीला वडिलाच्या देवाला वडिलाच्या देवाला वडिलाच्या देवाला वडिलाच्या देवाला मुलाच्या देण्याला मुलाच्या देण्याला मुलाच्या देण्याला मुलाच्या देण्याला सिद्धनाथ देवाला जोगाबाईच्या पतीला सिद्धनाथ देवाला जोगाबाईच्या पतीला दोन्ही वळण दोन्ही हात जोडून दोन्ही वळण दोन्ही कर जोडून दोन्ही वळण दोन्ही हात जोडून दोन्ही वळण दोन्ही कर जोडून लांब वळण लांब दूर पेला 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 बेळगाव जिल्ह्याला बेळगाव जिल्ह्याला बेळगाव जिल्ह्याला बेळगाव जिल्ह्याला रायबाग तालुका रायबाग तालुका रायबाग तालुका रायबाग तालुका तालुक्याच्या बाजूला तालुक्याच्या बाजूला तालुक्याच्या बाजूला तालुक्याच्या बाजूला किसना कोयना काढला किसना कोयना काढला किसना कोयना काढला किसना कोयना काढला हल्लाच्या डेरेला हल्लाच्या खेळेला हे हल्लाच्या खेळेला हल्लाच्या खेळेला चिंचणी गावाला चिंचणी गावाला चिंचणी गावाला चिंचणी गावाला आकावन आका माझी मायवा आकावन आका माझी मायवा आकावे आका माझी मायवा आकावे आका माझी मायवा धन्यवादचा उतार धन्यवादचा उतार धन्यवादचा उतार धन्यवादचा उतार कोल्हापूर जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्याला आदमापूर गावाला आदमापूर गावाला आदमापूर
गावाला आदमापूर गावाला संत बाळू मामाला बाळू मामाला संत बाळू मामाला संत बाळू मामाला मेंढ्या गाराच्या देवाला मेंढ्या गाराच्या देवाला मेंढ्या देवाला दोन्ही हात जोडून दोन्ही कर जोडून दोन्ही हात जोडून दोन्ही कर जोडून चरण करत वंदन चरण करत वंदन चरण करत वंदन पहिल्या वन पहिल्या सत्य एवढ्याला फार वन फार पूर्वी काळाला पहिल्या पहिल्या सत्य एवढ्याला फार वन फार पूर्वी काळाला अकोळ्याच्या गावाला अकोळ्याच्या गावाला अकोळ्याच्या गावाला अकोळ्याच्या गावाला मायापाच्या वाड्याला मायापाच्या वाड्याला मायापाच्या वाड्याला मायापाच्या वाड्याला नगरीच्या नारीवर नगरीच्या नारीवर नगरीच्या नारीवर नगरीच्या नारीवर जमागा गोळा होऊन ग जमागा गोळा होऊन ग जमागा गोळा होऊन जमागा गोळा होऊन ग जमागा गोळा होऊन ग जमागा गोळा होऊन ग जमागा गोळा होऊन पहिल्या सती अवघाला फार पूर्वी काळाला त्यावेळेला मात्र काय चमत्कार घडला त्यावेळेला अक्कोळ गावाला त्यावेळेला मात्र मायापाच्या वाड्याला काय घडलं त्यावेळेला सुंदराबाई मात्र प्रसूत झाली होती त्यावेळेला 1892 सालाला मात्र 1892 सतयुगाला त्यावेळेला मात्र काय चमत्कार घडला तिथे सुंदरा मातेला त्यावेळेला 5वी करून शिना नित्य नियमानं त्यावेळेला मात्र आणि काय प्रकार घडला त्यावेळेला बारस घालून त्यावेळेला मात्र 5 दिवसाचं 12 दिवसाचं बारस घातलं त्यावेळेला नाव काय ठेवलं माहितीये का त्यावेळेला काय ठेवलं त्यावेळेला न बाळा पात्या ठेवलं ठेवलं 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 संभाळया चालला 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 लहान एवढ्या बाळाला लहान एवढ्या बाळाला संभाळी चालेला संभाळती चालेला संभाळती चालेला संभाळती चालेला पुढे काही दिवसान पुढे काही रोजान पुढे काही रोजान पुढे काही रोजान लाना एवढा मोठा जीव लाना एवढा मोठा जीव लाना एवढा मोठा जीव मोठा जीव लहान ताना मात्र बाळप्पा लहानाचा मोठा झाला त्यावेळेला लहानाचा मोठा होया लागला त्यावेळेला मात्र आणि विचार पडला आई वडिलाला लहान बाळू मात्र काय करत होता माहितीये का त्यावेळेला काय करायला लागला त्यावेळेला कुठेतरी झाडावर जाऊन बसायचा आणि येण्यासारखं खूळ लागलं बाळूला असं म्हणू लागली त्यावेळेला काट्यावर जाऊन झोपायचा अहो खूळ लागलं याड लागलं बाळू तुला अशी लागली लोक बोलायला एकदा असायला लागला की असायला लागला बरोबर आहे एकदा रडायला रडत राहणार हा होय त्यावेळेला मात्र गावातली मंडळी मात्र काय बोलत होती माहितीये का काय बोलत होती त्यावेळेला खुळा गा खुळा बाळू म्हणून खुळा गा खुळा बाळू म्हणून खुळा बाळू म्हणून खुळा बाळू म्हणून खुळा गा खुळा बाळू म्हणून खुळा
कुळ बाळू नरीचा त्यात मागरेला त्यात दादा तैमळा त्यात मागरेला त्यात दादा तैमळा कोण गेले पडून कोण गेले पडून बाळापाच्या पिचारा बाळापाच्या पिचारा बाळापाच्या पिचारा बाळापाच्या पिचारा याला काय करावं याला काय करावं याला काय करावं कुणीकडे जावावं कुणीकडे जावावं काय झालं होतं माहितीये का सुट्ट्या त्या वेळेला काय झालं त्या खुळगावाला बाळू मात्र काय बी करायला लागला बाळू तुला खुळ लागला अशी जनता बोलत होती त्या वेळेला बाळाप्पाच्या आई वडिलांना मात्र चिंता पडली होती त्या वेळेला सत्ययुगामध्ये पडली चिंता त्या वेळेला मूल लागलं येड्यावणे करायला आई वडिलाला काळजी पडली त्या वेळेला संध्याकाळ वेळेला मात्र बाळूला जवळ बोलून शिना लहानाचा मोठा झाला बाळू त्या वेळेला बाळाप्पाचा पिता मात्र बाळाप्पाला बोलत होता त्या वेळेला मात्र बाबा सांगत होता समजून असं करू नको समजून सांगत होता हा तर हो तुला याद लागले म्हणते ती होय म्हणणार गे हा त्या वेळेला मात्र काय सांगत होता त्या वेळेला तुला कोणाच्या तरी घरी शान्या माणसाच्या घरी मात्र चाकरीला ठेवलं पाहिजे त्याशिवाय तुझा खोल जाणार नाही असं म्हणून शिना त्या वेळेला मात्र विचार केला मनाला ध्यानाला त्या कुळगावाला बाळाप्पाचा पिता मात्र बोलत होता त्या वेळेला सांगू लागला मुलाला बाबा याद लागले याद तुला लागले एवढ्यात मात्र विचार केला मनाला त्या वेळेला असो दादा कसा आहे माहिती आहे का आता गण झाल्यावर एक गवळण झाली पाहिजे आता गवळण झाली तरी त्याला काय हाय बरं अशा वेळेला मात्र काय झालं होतं काय प्रकार घडला त्याच वेळेला बाळाप्पाचा पिता मात्र बोलू लागला बाळाप्पाला राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझं गाव गावात माझं नाव 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 होय गावात नाव होतं की असं श्रीकृष्ण भगवंत राधेला सांगत होता लाडक्या राधेला सांगत होता असं आहे माझं त्या वेळेला काय बोलत होता माहितीये का काय सांगत होता राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू वसुदेव माझा पिता देवकी आहे माझी माता 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 काय सांगितलंय वसुदेव माझा पिता देवकी आहे माता असं सांगत होता श्रीकृष्ण राधेला लाडक्या आणि काय बोलत होता काय सांगत होता राधा चल माझ्या गावाला जाऊ
जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू सुंबरानु मांडले सुंबरानु मांडले सुंबरानु मांडले सुंबरानु मांडले सुंबरानु मांडले सुंबरानु मांडले बंडगरवाडीला बंडगरवाडीला नवनाथ नावाचा नवनाथ नावाचा बंडगराच्या कोळीचा बंडगराच्या कोळीचा माझ्या मध्ये भावान माझ्या मध्ये भावान माझ्या मध्ये भावान माझ्या मध्ये भावान कुंतला बने कुंतला बने नंदाबाई गादे नंदाबाई गादे तिगरिया मेरो तिगरिया मेरो तिगरिया रुपया खोला रुपया खोला देवताला देणार कमी नाही पडणार देवताला देणार कमी नाही पडणार बाळू मामा देणार कमी नाही पडणार बाळू मामा देणार कमी नाही पडणार काय झालं होतं सुरक्या त्या वेळेला काय झालं त्या वेळेला अप्पूळ गावामध्ये त्या वेळेला मात्र छार पडला म्हणाला बाळाप्पाचा बालपण त्या वेळेला चाललेलं होतं त्या कोळेगावाला बाळाप्पाला सर्व गाव त्या वेळेला मला खोळा बाळू म्हणत होतं त्या वेळेला येडा झाला बाळू खोळा झाला बाळू अशी नावं ठेवत होती त्या वेळेला मात्र मायाप्पानं काय करायला त्या वेळेला विचार पडला विचार त्या वडिलाला आणि त्यांनी काय केलं होतं माहितीये का काय केलं त्या वेळेला बाळाप्पाला बोलत होता त्या वेळेला सांगू लागला बाळाप्पाला तुला शान्या माणसाच्या घरी मात्र चाकरी ठेवला पाहिजे त्याशिवाय तू काय नीट बसणार नाही असे सांगत होता त्या वेळेला मात्र काय केलं होतं माहितीये का मायाप्पाने काय केलं त्या वेळेला न बाळाप्पाला घेऊन घेऊन 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 सकाळच्या पाऱ्याला सकाळच्या पाऱ्याला सकाळच्या पाऱ्याला सकाळच्या पाऱ्याला चंदुनाले शेरे जीवा चंदुनाले शेरे जीवा चंदुनाले चंदुनाले शेरे जीवा चंदुनाले शेरे जीवा शेरेजीच्या वाड्याला शेरेजीच्या वाड्याला शेरेजीच्या वाड्याला शेरेजीच्या वाड्याला राम राम पावन राम राम पावन राम राम
बाळाप्पाला घेऊन शिना त्यावेळेला मात्र आपल्या चंदू शेठच्या वाड्याला जाऊन शिना वाड्याच्या बाहेरल्या बाजूला उभा राहून शिना राम राम घातला त्या वेळेला चंदूलाल शेठजीला मात्र राम राम घातला सकाळच्या पाऱ्याला त्या वेळेला त्यावेळेला मात्र चंदूलाल शेठजी काय बोलत होता काय बोलू लागला त्या वेळेला मायाप्पाला बोलतो कसं काय येणं केलं सकाळी असं बोलू लागला मायापाला चंदूलाल शेठजी त्यावेळेला मायाप्पा अरबावे बोलत होता काय बोलू लागला त्याच वेळेला त्या बाळाप्पाला मात्र काहीतरी करावं लागलं या वेळेला तुमच्याकडे मात्र कामाला ठेवावं असं सांगत होता चंदूलाल शेठजीला तेवढ्यात काय केलं होतं माहितीये का बाळाप्पानं काय केला विचार चंदूलाल शेठजीचा मात्र वाडा बाहेरच्या बाजूला असायला कुळगावाच्या वाड्यात एक गंमत झाली होती काहीतरी चमत्कार घडला वाड्यामध्ये एका गायीनं मात्र काय झालं होतं माहितीये का आहे काय झालं त्या वेळेला 4-5 दिवस झालं चारा खाल्लेला नव्हता अन्न नाही पाणी नाही जेवायला त्या गाईला मुख्य प्राण्याला त्यावेळेला चिंता पडली होती चंदूलाल शेठजीला चंदूलाल शेठजीला काळजी वाटू लागली ती मुख्या प्राण्याची एवढ्यात मात्र काय केलं होतं माहितीये का बाळाप्पानं काही चमत्कार घडला त्या पुढल्या वेळेला बाळाप्पा मात्र गायीच्या पुढे जाऊन उभा राहिला आणि त्या वेळेला तशा वेळेला मात्र गायीनं काय केलं मात्र काय चमत्कार घडला त्या मुख्या प्राण्यानं चारावर चारा खायला गेली चारावर चारा खायला गेली चारावर चारा खायला गेली चारावर चारा खायू लागेली मला चंदूलाल शेठजीनं चंदूलाल शेठजीनं अंतरात झालेलं अंतरात झालेलं अंतरात झालेलं अंतरात झालेलं चंदूलाल शेठजीनं मात्र अंतरात विचार करून शिना काय केलं त्या वेळेला मायाप्पाला बोलत होता म्हणला बाळू केवढा आहे तर बघूया असं सांगू लागला त्या वेळेला एवढ्यात मात्र चंदूलाल शेठजी घराच्या बाहेर आल्यानंतर काय चमत्कार घडला त्या बाजूला जी गाय खात नव्हती ती खायला लागली असा चमत्कार घडला त्या मुख्या प्राण्याला चंदूलाल शेठजीला कोड पडलं हा साधा सुद्धा माणूस नसून हा देवावतारी कोणतरी माणूस आहे अंतरात जाणलं चंदूलाल शेठजीनं त्या वेळेला चंदूलाल शेठजीनं मायाप्पाला बोलत होता त्यावेळेला काय लागला बोलायला चंदूलाल शेठजी मायाप्पाला बाळाप्पाची काळजी करू नका माझ्या विश्वासावर ठेवा असं म्हणून सांगितल्यानंतर मात्र बाळू अंत करण्याचा विश्वास लागतोय तेव्हा माणूस कुणाला तर ठेवत त्यावेळेला मात्र बाळाप्पा काय बोलू लागला त्या चंदूलाल शेठजीला जीवनागा जीवना गाई राखणारा जीवनागा जीवना गाई राखणारा जीवन गाई रचण्याला जीवनावर जीवना गाई राखणारा जीवना गाई राखणारा गाई उतराजीत गाई उतराजीत गाई उतराजीत गाई उतराजीत सकाळच्या पाऱ्याला सकाळच्या पाऱ्याला सकाळच्या पाऱ्याला सकाळच्या पाऱ्याला
राम राम पायाला गाई गुर घेऊन गाई गुर घेऊन गाई गुर घेऊन डोंगराच्या बारीला डोंगराच्या बारीला डोंगराच्या बारीला डोंगराच्या बारीला गाई उतारा कित गाई उतारा कित नित्यनेम परमान नित्यनेम परमान नित्यनेम परमान नित्यनेम परमान संध्याकाळ वेळेला संध्याकाळ वेळेला काय नित्य नियमानं मात्र गाई चरायला चाललेला त्या वेळेला सकाळी जायचा आणि संध्याकाळी यायचा नित्याच्या नियमाला त्या वेळेला डोंगराच्या बारीला मात्र गाई गुरे घेऊन जायचा आणि मात्र त्या वेळेला सकाळचा दिवस दुपारीला गेला दुपारचा दिवस संध्याकाळला गेला एवढ्यात मात्र काय चमत्कार घडला त्या वेळेला सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात छत्रपती किल्ल्यात गंगावाती जोरात सांगोला तालुका सांगोला तालुका सांगोला तालुका सांगोला तालुका तालुवर तालुक्याच्या बाजूला तालुक्याच्या बाजूला माननाजी काटाला गाव माझं टेकाला वाले गाव अर्जुनाच्या नावाचा हजाराच्या कुळीचा नातवाच्या वर्षाला बाराच्या जन्मताना लावलाय माझ्या डोलाला बरी मी देणारा ऐका सांगतो तुम्हाला बसल्याला साहेबेला सर्वेला आणि चोराला तू पहिल्या वाटेला सोडलेले जायला
सासूबाईच्या वाटेला संध्याकाळी वेळेला संध्याकाळी वेळेला गाई गुर घेऊन गाई गुर घेऊन गाई गुर घेऊन गाई गुर घेऊन आपल्याच्या वाड्याला आपल्याच्या वाड्याला आपल्याच्या वाड्याला आपल्याच्या वाड्याला काय झालं होतं माहिती आहे का सुट्ट्या त्या वेळेला काय झालं त्या वेळेला बाळाप्पा मात्र सकाळी जायचा आणि संध्याकाळी गुरु घेऊन माघारी यायचा हळूला कामगिरी दिली चंदू शेटजीच्या घरी गुरु चारायचे आणि संध्याकाळी वेळेला मात्र काय प्रकार घडला हा होय त्याला काय केलं होतं माहिती आहे का काय केलेलं एक ताट हा आणि एक तांब्या बर 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 दिला होता त्याला जेवायला हा बर तिकडे गोट्यामध्ये मात्र यायचं नाही असं चंदूलाल शेटजीनं त्याला निरोप दिला त्याच वेळेला गोट्यामध्ये राहायचं खायचं तिकडे तुझा मुक्काम पोस्ट गोट्यात असं सांगितलं चंदूलाल शेटजीनं बाळापाला त्याच वेळेला त्या पितळीत काय केलं होतं माझ्या थाळीला काहीतरी कलबिलय केली असेल छोटस असं छिद्र होतं त्या वेळेला मात्र असं असायला त्या वेळेला संध्याकाळी काय चमत्कार झाला माहितीये का काय घडलं त्या वेळेला बाळू मात्र झोपलेला असताना त्या वेळेला काय प्रकार घडला त्या छिद्रामधून काय झालं होतं माहितीये का काय घडलं त्या वेळेला चंदूलाल शेटजी आणि त्याची माता मात्र विचार करू लागले बाबा त्या वेळेला जैन धर्माची होती जैन सर्व चंदूलाल शेटजी त्यामुळं काय झालं माहितीये का काय प्रकार घडला त्याच वेळेला जन्म त्यांच्या जैन धर्माचं त्यांचं त्यांना काहीतरी सांगितलं दर्शन झालया दर्शन झालया दर्शन झालया दर्शन झालया दर्शन झालया दर्शन झालया त्याच मग वेळेला त्याच मग प्रेमाला चंदूलाल शेडे जीव चंदूलाल शेडे जीव शेडेजीच्या मातन शेडेजीच्या मातन शेडेजीच्या मातन शेडेजीच्या मातन